नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। विठ्ठलाचं नामस्मरण करत घेतला अखेरचा श्वास। आषाढी वारीत चालताना रामनाथ महाराज शिलापूरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासून टोलमाफी, भाविकांना आरटीओ कार्यालयातून घ्यावं लागेल स्टिकर्स। दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक, तासगाव तहसीलवर जनावरांसह मोर्चे। अकोले तालुक्यात शेतकऱ्यांनी केलं मुंडन। जग जिंकलेली टीम इंडिया बार्बाडोसवरून रवाना। उद्याच नरेंद्र मोदींची भेट घेणार, ठिकाण अनवेळ ठरली। सांगलीत रिक्षा संघटनेचं जेल भरो आंदोलन। अन्यायकारक दंडविरोधात निषेध व्यक्त करत केली घोषणाबाजी। सर्व भगिनींना विनंती करतो, एजंटांच्या नादी लागू नका। लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीसांचे आवाहन। लाडक्या बहिणींची झंझट मिटली ना, उत्पन्न दाखला ना अधिवास प्रमाणपत्र। सरकारने आणखीन केली सोपी योजना। देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे दूर ठेवलेल्या नवाब मलिकांना अजितदादांनी बैठकीला बोलावलं। देवगिरी बंगल्यावरील बैठकीची राजकीय वर्तुळात चर्चा। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेण्याची शक्यता। सभापतींना दिलं दिलगिरीचं पत्र। उत्तर प्रदेशातील हाथरस चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या 116 वर। नातेवाईकांच्या किंकाळ्या। हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसांचा हृदयविकारानं मृत्यू। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।